नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी धुले की, जहां धुले में महिलाओं की दही हांडी उत्सव का हुआ आयोजन। आगे बात करेंगे परभणी की, जहां जिंतूर में आर्य वैश्य कमेटी समाज द्वारा रुद्राभिषेक और महापूजा हुई संपन्न। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से बात। पीजी फाउंडेशन द्वारा धुले शहर में दही हांडी उत्सव बड़े उत्साह के साथ मनाया गया। पीजी फाउंडेशन से आला शहर के भगवा चौक पर महिलाओं का दही हांडी उत्सव आयोजित किया था। इस बार धुले शहर के बरवे गर्ल्स हॉस्टल की छात्राओं ने दही हांडी उत्सव का आनंद लिया। इस बार छात्राएं विभिन्न अहिरानी गीतों के साथ दही हांडी उत्सव में भाग ले रही थीं। इस बार छात्राओं ने कन्या भ्रूण हत्या रोकने, महंगाई कम करने, वोट चोरी आदि जैसे विभिन्न सामाजिक मुद्दों पर अपनी राय रखी और विभिन्न क्षेत्रों में महिलाओं की भागीदारी बढ़ाने पर जोर दिया। दही हांडी उत्सव केवल बच्चों की सीमित शुद्धता तक ही सीमित नहीं है, बल्कि महिलाएं भी इसे पसंद करती हैं। दही हांडी उत्सव के आयोजन का उद्देश्य और जानकारी पीजी फाउंडेशन के अध्यक्ष पंकज गोरे ने दी। दरवर्षीप्रमाणे यंदा महिला दही हांडीचं हे 13वे वर्ष असून आपण दही हांडी उत्सव बघतो फक्त युवकांसाठीच सर्वत्र दिसून येतो, पण महिलांसाठी कुठेतरी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, खेळांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने वाढावा, त्यांचं मनोबल वाढावं, यासाठी खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पीजी फाउंडेशनच्या वतीने महिला दही हांडीचे आयोजन करण्यात येत असते। आणि आपण बघतो, आम्ही शाळांना पत्र देत असतो, ज्या त्या शाळेतले मुली इथं येतात की त्यांचा ग्रुप हा दही हांडी फोडत असतो। 4 थर लावून युवतींनी ही भांडी फोडली आहे। सर्व युवती भगिनींना शुभेच्छा देतो आणि सर्व धुळेकर बंधू भगिनींना देखील दही हांडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। परभणी शहर के भैया साहेब अम्बेडकर नगर के रहने वाले रिक्शा चालक किशोर डगे ने ईमानदारी का ऐसा उदाहरण पेश किया कि ये साबित हो गया कि आज भी इंसानियत जिंदा है। 24 वर्षीय प्रमाणित रिक्शा चालक का नाम किशोर नारायण ढगे है। दरअसल यात्री शंकर काले अपनी 2 तोले सोना, 4000 रुपये नगद और महत्वपूर्ण कागजात से भरी हुई बैग रिक्शा में भूल गए थे। जब किशोर डगे को ये बैग मिली तो उन्होंने तुरंत शहर पुलिस यातायात शाखा के सहायक पुलिस निरीक्षक वामन बेले से संपर्क किया और बस स्टैंड पर बैग उन्हें सौंप दी। इसके बाद वो बैग सोने और नकदी समेत यात्री शंकर काले को लौटा दी गई। एक तरफ जहाँ कुछ मुजोर रिक्शा चालकों की वजह से रिक्शा चालकों की छवि खराब हो रही है, वहीं किशोर डगे जैसे ईमानदार रिक्शा चालक ने अपनी सच्चाई और इंसानियत से सबका दिल जीत लिया। उनके इस कार्य की सराहना शहर पुलिस यातायात शाखा की ओर से और बस स्टैंड ऑटो यूनियन चालक मालक संगठन की ओर से शॉल और श्रीफल देकर की गई। इस मौके पर सहायक पुलिस निरीक्षक वामन बेले, पीएसआई पांडुरंग बचाटे और पुलिस कर्मचारी ज्ञानोबा पोल मौजूद थे। आमचे मित्र काळेसाहेब परभणीला आले असता, औंध्याहून परभणीला आले असता बॅग ऑटोमध्ये विसरली आणि मोंडा परिसरात उतरले। तर बॅग ऑटोमध्ये विसरल्यामुळे ते रात्रभर झोपले नाही। बॅगमध्ये 2 तोळ्याचं सोनं असल्यामुळे रात्रभर झोपल्या नसल्यामुळे त्यांना मला सकाळी फोन लावला। आमचे परम मित्र आहेत शंकर काळे, मग नंतर मी बेले साहेबांना 2 मिनिटात फोन लावला आणि ऑटोचा नंबर सांगितला। बेले साहेबांना 2 मिनिटांमध्ये ऑटोचा मोबाईल नंबर दिला आणि मी ऑटोवाले किशोर ढगे यांना फोन लावला। त्या बिचाऱ्यानं दादा म्हणून 2 मिनिटात बॅग आणि सामान सगळं व्यवस्थित आहे असं सांगून त्याचा आम्ही सत्कार करत आहोत। बेले साहेबांकडून वाहतूक पोलीस निरीक्षक बेले साहेबांचं याच्यात सर्व महत्त्वाचं योगदान आहे। त्यामुळे सामना परिवार बेले साहेबांचा खूप खूप आभारी आहे। परभणी बसस्थानकमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात। आपल्याकडे सर्व ॲटो चालक हे प्रवाशांना त्यांच्या घरपोच सेवा देतात। यापूर्वीही कोणत्याही प्रवाशांचं मोबाईल विसरो, बॅग विसरो, पर्स विसरो, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असो किंवा कोणतीही वस्तू असो, त्यांनी कोणत्याही शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याकडे जातात आणि ती त्यांच्याकडे सुपूर्द करतात। आम्ही ती व्यवस्थित त्यांच्याकडून आमच्याकडे घेऊन ज्या संबंधिताची पॅसेंजरची जी राहिलेली आहे त्यांना आम्ही संपर्क साधतो। त्यांच्या बॅगमध्ये त्या वस्तू आहेत त्या त्यांना व्यवस्थितरित्या आमच्याकडे पूर्ण त्यांच्या ताब्यात दिल्या जातात। कालही किशोर ढगे इथून प्रवासी बसले होते, त्यांना घरपोच सेवा दिली आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांना सांगितल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून किशोर ढगे यांनी ते सामान एकदम व्यवस्थित सुरक्षित ठेवलं। किशोर ढगे यांची कामगिरी चांगली आहे आणि आपल्या सगळ्या रिक्षा चालकांना माझी विनंती आहे की प्रवासी आपलं काय म्हणते त्याला
आपण देव समजतो प्रवाशांना, त्या दैवत समजतो, त्याचप्रमाणे आपण याच्यानंतरही कोणत्याही प्रवाशांची कोणतीही वस्तू राहिली तरी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात द्यावी, किंवा जर संपर्क झाला नाही तर ती शहर वाहतूक शाखा किंवा कोणत्याही पोलीस स्टेशनला नेऊन दिली तर ती संबंधित व्यक्तींना जातात. कारण की त्याच्यात एखाद्या व्यक्तीचं महत्त्वाचं आयुष्यभराचं शिकलेलं डॉक्युमेंटसुद्धा असतं, आयुष्यभराची कमाई असते. त्याच्यामुळं किशोर ढगे यांच्यासाठी एकदा सर्वांच्या जोरदार टाळ्या. त्याच्यामुळे शहर वाहतूक शाखेतर्फे मी देखील त्यांचा सत्कार करणार आहे आणि आपले जे कालचे प्रवासी काळेसाहेब होते ते देखील त्यांचा सत्कार करणार आहेत. नाही माझं नाही सगळ्या शाल त्यालाच जाते. मी पण दोन शब्द म्हणू शकतो का? सगळं परभणी शहर आपले बेले साहेब जोपर्यंत कार्यरत इथं आहेत, आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या शहरासाठी एक चांगलं कार्यरत ट्रॅफिक निर्माण करून दिलेलं आहे आणि आमच्या ऑटोवाल्याला कुठल्याही प्रकारचा आपल्या ट्रॅफिककडून काही त्रास नाही. खूप प्रकारे आहे, आम्ही धन्यवाद करतो. आणि साहेब, आम्हाला जे तुम्ही ऑटोवाल्याला आज तुम्ही कळून दिलं की आमची किंमत काय आहे, तुम्ही जसं आमच्या मित्राचं, आमच्या भावाचं सत्कार केलं, आम्ही हेच करणार आहे साहेब. आम्ही कोणत्याही प्रकारची कोणत्याही पॅसेंजरचं 1 रुपयाची बी वस्तू आम्ही स्वतःपाशी ठेवणार नाही. जोपर्यंत आमच्या हाती लागला तर ते आम्ही वापस करणार. पॅसेंजर दुसरा बसलेला असला ते घेऊन गेला ती वेगळी गोष्ट झाली साहेब, पण जोपर्यंत आमच्या हातात आल्यावर आम्ही त्या पॅसेंजरला घरपोच देऊन देऊ आणि आपल्याला पळून देऊ साहेब. धन्यवाद साहेब. आज तुम्ही आम्हाला. परभणी से सी न्यूज संवाददाता कुमार सालेगांवकर की रिपोर्ट। जिंतूर में श्रावण मास के उपलक्ष्य में आर्य वैश्य कमेटी समाज की ओर से श्री नागेश्वर मंदिर में प्रतिदिन महिला और पुरुष श्रद्धालुओं द्वारा लाखों लिंगाचर तैयार कर सूर्य, महादेव, बाण, शेषनाग आदि देवताओं की प्रतीकात्मक प्रतिक्रिया बनाकर महापूजा और आरती की जाती है। इसके उपरांत भक्तों को महाप्रसाद वितरित किया जाता है। मंदिर में पूरे श्रावण मास के दौरान सरोज रुद्राभिषेक के साथ संध्या काल में ओम नमः शिवाय जप और भजन का आयोजन किया जाता है। लिंगाचरण तैयार करने के लिए समाज के यजमान प्रदीप कोकड़वार, किरण वटमवार, ओम प्रकाश राय पत्रीवार, दिलीप चंद्रवार, संजय वटमवार, गजानन, आकाश कोकड़वार, संतोष, नितिन वटमवार, कृष्णा कोकड़वार सहित वटमवार, चंद्रवार, कोकड़वार परिवारों ने महायज्ञ कर समापन किया। इस धार्मिक कार्यक्रम की सफलता के लिए आचार्य महेश चैतन्य महाराज, बाला साहेब पठाणे महाराज, योगेश उन्हाले महाराज, प्रवीण वटमवार, राजू कोकड़वार पेशकार, मीडिया प्रभारी सचिन राय पत्रीवार का विशेष सहयोग रहा। इस अवसर पर आर्य वैश्य कमेटी समाज की महिला और पुरुष भक्तगण बड़ी संख्या में मौजूद रहे। परभणी से सी न्यूज संवाददाता रामकिशन ठोमरे की रिपोर्ट। अंबरनाथ पश्चिम पुलिस स्टेशन की तरफ से आज गणेशोत्सव त्यौहार मनाने के लिए शहर के सभी मंडल अध्यक्ष की एक मार्गदर्शन बैठक ली गई। यह बैठक जोन 4 के डीसीपी सचिन गोरे के हिदायत पर एसीपी शैलेश काले के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक शब्बीर सैयद और क्राइम पीआई उमेश सावंत के माध्यम से सभी मंडल अध्यक्ष को बुलाकर बैठक लेकर कायदा कानून के दायरे में रहकर और सुप्रीम कोर्ट के आदेश कहीं भी उल्लंघन नहीं होना चाहिए, ऐसे निर्देश दिए गए और सभी से उनकी भी राय जानकर उन्हें मार्गदर्शन किया गया और खास करके डीजे साउंड का कोई उपयोग ना करे। ये सुप्रीम कोर्ट के निर्देश का सभी पालन करें, अन्यथा कार्रवाई हो सकती है। सभी मंडलों सभी निर्देशों का पालन करने का आश्वासन भी दिया और सभी धर्म जात पात मिलकर इस त्यौहार को खुशियों से मनाएं, ऐसा प्यार भरा संदेश देकर बैठक संपन्न हुई। सभी मंडल ने अंबरनाथ पुलिस स्टेशन के सभी अधिकारियों का सम्मान किया। बरोबर आहे। आज रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एकूण 21 सार्वजनिक गणेश मंडळांना आमंत्रित केलं होतं। त्यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे। आम्ही स्वतःने आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे सावंत असे दोघांनी आम्ही सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी मंडप उभारणी तसेच लाईट परमिशन महानगरपालिकेचे परमिशन घेणं आवश्यक आहे। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंडप उभारणी 1/4 म्हणजे मंडप उभारणी करणे, तसेच स्वयंसेवक नेमून त्या ठिकाणी मूर्तीची विटंबना होऊ नये किंवा मूर्तीचं संरक्षण करण्याचं काम देणे, तसेच डीजेचा वापर होऊ न देणे, नॉईज पोल्युशन कोणत्याही प्रकारे होणार नाही या गोष्टीची काळजी घेणे इत्यादी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। डीजे अलाउडच नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे, तसं मंडळाने देखील मान्य केलेलं आहे। डीजे जर अलाउड असेल तर
जास्तीत जास्त नॉईज पोल्युशन होणार आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार आहे. या गोष्टीची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि मंडळाने देखील ते मान्य केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे तसं कारवाई केली जाणार आहे. नॉईज पोल्युशनची रिडिंग घेण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. आणि गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी विसर्जनासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल काय माहिती आपल्याला? एकूण 5 ठिकाणी विसर्जन ठिकाण आहेत. 3 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन आहेत आणि 2 ठिकाणी कृत्रिमरित्या विसर्जन करण्यात येणार आहे. तरी पण आपला बंदोबस्त किती असणार आहे? बंदोबस्त स्कीम अजून देखील करण्यात आलेली नाही. मान्य कोर्टाच्या आदेशाप्रमाणे योग्य तो बंदोबस्त नेमण्यात येईल. थाने से सी न्यूज़ संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।